शिवजयंतीनिमित्त कोल्हापूरला बदनाम करणाऱ्या हुल्लडबाज तरुणांवर प्रशासन कारवाई कधी करणार? कोल्हापुरात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात शिवजयंतीचं स्वरूप बदलत चाललंय. शिवजयंतीनिमित्त तरुणांकडून पन्हाळगडावरून ज्योत आणली जाते. मात्र यंदाच्या शिवजयंतीला काही तरुणांकडून पन्हाळगड परिसरात आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणी गाड्यांवरून हुल्लडबाजी केल्याचे प्रकार समोर आले. गाड्यांचे सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून गाडी फिरवणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवत गाडी वेगानं पळवणे, इतरांची गाडी पेटवून देणे, गाडी नदीच्या पात्रात फेकणे अशा काही घटना कोल्हापुरातून समोर आल्यामुळं शिवजयंती उत्सवाला गालबोट लागलाय. त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणवणाऱ्या अशा हुल्लडबाज तरुणांवर प्रशासन कधी कारवाई करणार, असा सवाल कोल्हापुरातील संतप्त शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे. कोल्हापुरात तशी म्हणायला गेलं तर जुनी आठवण शिवजयंतीची म्हणायला गेलं तर आणि आजही आहे. उदाहरण आहेत, चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. आज आमच्यात एकच मोठं कोल्हापुराला उदाहरण घ्यायला गेलं तर शिवाजी तोरमंडळ शिवाजीपेठी जर शिवजयंती बघायला जर गेलं तर दिमाखात शिवजयंती साजरी केली जाते. मशाल ज्योत पेटवून आणतात आमची मुलं, ती कशा पद्धतीनं, तीही दिमाखात. आणि काही ठिकाणी जी हुल्लडबाजी बघायला मिळाली ना, म्हणजे ज्योत आणायला जायचं का हुल्लडबाजी करायची, म्हणजे ज्योत एका हातात, झेंडा एका हातात भगवा आणि गाड्या रेसलिंग करायच्या आणि असल्या घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीनं ती शिवजयंतीला एक गालबोट लावण्याचं काम काही तरुणाई करतात. किल्ल्यावर ज्योत पेटवायला जातो आपण, ज्योत घेऊन येतो, म्हणजे ती ऊर्जा घेऊन येतो आपण बांधवांनो. ती ऊर्जा आपण एकमेकाला दिली जाते, देवाणघेवाण केली जाते आणि शिवमय शिवविचार संपूर्ण महाराष्ट्र नव्हे जगभर पोचला जातो. हा खऱ्या अर्थ शिवजयंतीचा सोहळा होतो ना. रेसलिंग करून शिवजयंती साजरी होत नाही. गाड्या एकमेकाला सायलेन्सर लावून पुंगळ्या काढून शिवजयंती साजरी केली जात नाही. ती शिवजयंती नाही, ती शिवप्रेमींची शिवजयंती नाही. हे कोणीतरी हुल्लडबाज आहेत, ते शिवप्रेमी असू शकत नाही. आणि ज्यांच्या हातात भगवा ध्वज होते त्यांनी भगवा ध्वज घेण्याच्या लायकीचे नाहीत. कारण हा भगवा ध्वज बलिदानाचा, त्यागाचा आहे. भागवत धर्माची पताका आहे. स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ती पताका आहे आणि ती कुणालाही घेण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या, माकडाच्या हातात काकडा आला म्हणून तिला वाकडा व्हायचं नसतं, हेही डोक्यात घेतलं पाहिजे. अहो, कशा पण शिवजयंती आपण साजरी करतो, अशा कोणी जर घाणेरडेपणा, हुल्लडबाजी जर करत असतील, शासनानं वेळी त्वरित जागावं आणि या लोकांवर आळा बसावा. अशा पद्धतीने त्यांच्यावर शासन करावं आणि या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो शाहीर दिलीप सावंत म्हणून. शिवजयंतीच्या निमित्ताने झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि शहरातल्या गोंधळाबद्दल काय नेमकं सांगा? खरं तर हे हुल्लडबाजीचे प्रकार जे होते काल शिवजयंतीच्या निमित्तानं जे पाहायला मिळाले, ही शिवशाहीतली पद्धत नाही तर ही मोगलाईतली पद्धत आहे. मोगलांची ज्यावेळेला स्वारी व्हायची त्यावेळेला अशा पद्धतीने आक्रमण व्हायची, लोकांची घोडी चोरून नेली जायची, जनावरं चोरून नेली जायची, त्यांच्या पिकांचं नासधूस केलं जायचं, घरातली पिकं, घरातलं कडधान्य धान्य उचलून नेली जायची, चोऱ्या व्हायच्या, मंदिरं फोडली जायची. ही मोगलाईतली पद्धत होती. ही काल जी पोरं होती हिने शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलेलं असलं, हातात भगवा झेंडा जरी घेतलेला असला तरी सुद्धा हे डुप्लिकेट लोक होते, हे ओरिजिनल शिवभक्त नाहीत. शिवभक्त असते तर छत्रपती शिवरायांनी मांडलेला जो समतेचा विचार होता, शांततेचा विचार होता, तिथल्या रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असं सांगितलं जायचं, तर तो विचार या पोरांनी अंमलात आणला असता. हे सगळे प्रकार घडण्यामागे दुसरी बाजू पण आपण बघितली पाहिजे की एवढ्या खालच्या थराला हे चालल्यात का आणि कुठले पोर आहेत. ही लहान पोर आहेत, म्हणजे अगदी आता विशीतली मिशा फुटायला नाहीत अशी पोर आहेत. तर या पोरांच्या पाशी व्यसनाचा प्रकार, व्यसनाचं साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला लागले. शहरातनं जरी बघितला तुम्ही तर ट्रिपल सीट गाड्या फिरवणारी पोरं दिसतात, वयाने कमी असतात आणि झिंगलेले असतात. म्हणजे या पोरांच्याकडे दारू आणि गांजेचा पुरवठा जोरदार व्हायला लागलाय. ही ऊर्जा कुठनं यायला लागली यांच्याकडे. म्हणजे चांगल्या गोष्टी करायसाठी संयम लागतोय, शांतता लागते. त्यामुळे कोल्हापुरात हे जे प्रकार व्हायला लागलेले आहेत, या प्रकाराला तिथली गांजाची आणि दारूची जी बेछूटपणे मुक्तपणे इथला जो तिची विक्री चालू आहे, हे प्रकार देखील त्याला तेवढेच कारणीभूत आहेत. आणि हे प्रकार फक्त शिवजयंती पुरतं थांबणार नाही, तर या पोरांना लागलेली सवय आहे. हे काल फक्त तिथं झलक दिसली. ही पोरं आपापल्या भागामध्ये जाऊन अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण तयार करतील. त्यामुळे पोलिसांनी या पोरांची योग्य प्रकारे त्यांची साल्ट काढून किंवा त्यांना कशी समज द्यायची ती समज द्यावी आणि
मूळ मुद्द्यापर्यंत त्यांच्यापर्यंत गांजा जो पुरवला जातोय, नशेचे प्रकार, नशेचे पदार्थ जे दिले जातात ते थांबवले पाहिजेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.